गणेश जोशी. वय किती वडिलांचं? वय वडिलांचं आहे 65. वडिलांना प्रॉब्लेम काय होता? वडिलांना शुगर आहे, शुगर डिटेक्ट झालेली होती आणि त्यामुळे त्यांच्या उजव्या पायाला च्या अंगठ्याला जखम झालेली होती. बरं. ती जखम वाढत होती, चिघळत होती. मग मला तिच्यातून पू येत होता, घाण होत होती. मग मला सजेस्ट केलं एकाने एंटॉक्स डी आणि एंटॉक्स डी मध्ये मी ते औषध घ्यायला सुरुवात केली आणि 15 दिवसामध्ये ती जखम पूर्णपणे 90% कोरडी झालेली आहे. आणि आता आपण हे एंटॉक्स HLT पण चालू केलेलं आहे वडिलांना. काय कारण वडिलांना किडनी इन्फेक्शन आहे, क्रिएटिन वाढलेलं आहे, ते क्रिएटिन सुद्धा आपण हळूहळू कमी करायचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, याच्यापूर्वी तुम्ही दवाखान्यामध्ये किती पैसे घालवले? वडील जो 6 महिन्यापासून 4 वेळेस हॉस्पिटलाइज झाले. दरवेळेस वडिलांना 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे साधारण 4 महिन्यामध्ये 6 लाख रुपये गेले. 7 लाख रुपये लागले. ॲलोपॅथीचा पाहिजे, मला तेवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही. या आयुर्वेदामुळे बऱ्यापैकी सुधारणा आहे. त्यांना सुरुवातीला ऑक्सिजन लागत होता, त्यांच्या छातीमध्ये पाणी झालं असल्याने त्यांना कफ आणि खोकला होता. हे औषध घेतल्यानंतर त्यांना टोटली ऑक्सिजन बंद झालेला आहे. त्यांचा खोकला पण खूप प्रमाणात कमी झालेला आहे आणि ते स्वतःहून थोडंफार मागतात की मला भूक लागलेली आहे, थोडं जेवण जायला लागलेलं आहे त्यांना. बेसिकली हे औषध घेऊन तुम्हाला 15 दिवस झाले. 15 ते 20 दिवस झाले. 15 दिवसामध्ये तुम्हाला साधारण किती फरक जाणवतो वडिलांमध्ये? कमीत कमी 20% आम्हाला फरक जाणवलेला आहे. अजूनही हे औषध मला कंटिन्यू करायचे आहेत. हे सलग हेच औषध आता लाईफ टाइम कंटिन्यू करणार. अच्छा. कारण त्या औषधांची किंमत जास्त नाहीये. लक्षात घ्या, विश्वास जर ठेवला तर आयुर्वेद हे मुळापासून सगळे डिसीज क्लिअर करायचं काम करतं. अगदी बरोबर. लक्षात घ्या, कारण विश्वासाविना जगात काहीच नाही. ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना आयुर्वेदाची खूप मोठी अलर्जी. तुम्ही 6 लाख रुपये घालून तुमच्या वडिलांना रिझल्ट मनाप्रमाणे तुम्हाला मिळाला नाही. लक्षात घ्या, आमचे समर सोशल फाउंडेशन न्यूट्रिफिल प्रायव्हेट लिमिटेड ही NGO आमची कोल्हापूरची आहे. ही नशामुक्ती आणि डायबिटीस मुक्त भारत अभियान राबवते. मी एक चंद्रकांत मोठे, एक आरोग्य सल्लागार म्हणून ऑल इंडिया लेवलला मी काम करतो आणि आमची संस्था आता 1 वर्ष झालं 13 कंट्रीमध्ये काम करते आणि ऑल इंडिया लेवलवरती आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये काम करत असतो. लोकांना जे दुःखित पेशंट आहे त्यांना रिलॅक्स कसं करता येईल हे आमच्या NGOचं काम आहे. तर ह्या संस्थेबद्दल किंवा ह्या औषधाबद्दल तुम्ही समाजाला काय योगदान देऊ शकता? नक्कीच खूप चांगला औषध आणि चांगला उपक्रम राबवता येते. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने सुरुवात जी आपल्याकडे सांगितली आयुर्वेदाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्येच आपलं भवितव्य आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आपल्याला. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की ॲलोपॅथीच्या मागे न लागण्यापेक्षा तुम्ही पहिले आयुर्वेदाचा हात धरा, त्याच्यातून नक्कीच तुमची सुटका होणार. धन्यवाद.